जीबीएस आजाराचे रुग्ण वारंवार सापडू लागल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे। जीबीएसचा संसर्ग रोखण्याकरता यात्रा आणि जत्रांवर बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी दिला। जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील एका 3 वर्षाच्या बालकाला जीबीएसची लागण झाली। या आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत 3 रुग्ण आढळून आलेत। कोल्हापूरच्या राजारामपुरी इथल्या शाहू मिल कॉलनीतील सुरेश दत्तात्रय नलवडे यांचा काल रात्री जीबीएस आजाराने मृत्यू झाला। जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराने 3घांचा मृत्यू झालेला आहे। थेट 36 अंशांवर पोहोचलेले मुंबईचे कमाल तापमान सोमवारी 33 अंशांवर घसरलं। मंगळवार आणि बुधवारीही पारा 33 अंशांवर राहील, त्यामुळे मुंबईकरांना किंचित दिलासा मिळेल। त्यानंतर पुन्हा गुरुवारपासून कमाल तापमान 35 अंशांवर जाईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। पुणे आणि परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होत असल्याने शहरामध्ये उन्हाचा चटका वाढला आहे। कोरेगाव पार्क या ठिकाणी सर्वाधिक 38 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यात सध्या तापमानात मोठे चढउतार सुरू आहेत। पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा चटका जाणवतो आहे। या ठिकाणी तापमानाचा पारा 35.7 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। पुढील काही दिवसात हे तापमान 37 ते 39 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे। खरीप हंगामामध्ये परतीच्या पावसाने भात पिकाला चांगलाच फटका दिला। जिल्ह्यातील 28 भात खरेदी विक्री केंद्रांवर आतापर्यंत फक्त 3,65,000 क्विंटलची खरेदी झाली आहे। गेल्या वर्षी ही खरेदी 6,51,000 क्विंटल इतकी होती। यावरून यावर्षी उत्पादनात मोठी घट झाल्याचं समोर येत आहे। तुरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली, मात्र प्रत्यक्षात विदेशातून तुरडाळ आयात सुरू झाली आहे। त्याचवेळी कर्नाटकातही तुरीचं उत्पादन वाढलंय। याचा परिणाम राज्यातील बाजारावर झालाय। 2 महिन्यात तुरीचे दर क्विंटल मागे तब्बल 4,000 घसरले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावच्या दौऱ्यावर असताना विमानतळ प्राधिकरणाने मुख्यमंत्र्यांसमोर विकासाचा आराखडा सादर केला। जळगावात मोठ्या कंपनीच्या माध्यमातून विमानसेवा उपलब्ध करून देण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला आहे। जळगावच्या धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप होतोय। धान्य ओलाव्याची चाचणी करणाऱ्या मशीनचा गैरवापर करून व्यापारी शेतकऱ्यांना कमी दर देत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या सभापतींकडे तक्रार केली आहे। जळगावच्या चाळीसगाव शहरातील नागद रोड या परिसरामध्ये लाखो रुपये खर्च करून आठवड्याचा बाजार भरवण्याकरता ओटे बांधण्यात आले, मात्र संपूर्ण परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय। ओट्यांची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याचं चित्र आहे। 130 महसूल कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा लाभ देण्याचा निर्णय जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या हॅपी न्यू इयर कार्यक्रमाअंतर्गत आर्थिक लाभ लागू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। हिरव्या मिरचीला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने रोजगार आणि उत्पादन खर्च काढणं कठीण झालंय। बुलढाण्याच्या बाजारात मिरचीला केवळ 16 रुपये किलो दर मिळतो आहे। विशेष म्हणजे गतवर्षी 40 ते 45 रुपये किलो दर मिळाला होता। मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिनी होणार आहे। या पुतळ्याची तलवारीसह उंची 83 फूट राहणार आहे। या पुतळ्याच्या चबुतऱ्याचं काम पूर्ण झालेलं असून या चबुतऱ्यासाठी स्टेनलेस स्टील प्रकरणातील लोखंड महाराष्ट्रात प्रथमच वापरण्यात आलं। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावाजवळच असलेल्या मेहगाव शिवारामध्ये एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला। हत्या की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। जालन्यामध्ये कूलर साहित्य बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली। जुनी MIDC परिसरात ही घटना घडली। या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, तरी कंपनीचं मोठं नुकसान झालं। संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय नायक महोत्सव सोहळ्यानिमित्त पाथर्डी शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। पाथर्डी शहरातून बंजारा समाजाच्या वतीने भव्य दिव्य अशी सेवालाल महाराजांच्या प्रतिमेची रथातून शोभायात्रा काढण्यात आली। संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याच्या पानाची माळ अर्पण करण्यात आली। देणगीदार मीना राजेंद्र पाटील यांचा मंदिर समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला। चिपळूणमध्ये भव्य क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन 25 फेब्रुवारीला होणार आहे। या उद्घाटन सोहळ्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातील नामवंत खेळाडू उपस्थित राहणार आहेत। अकोला शहरातील जुनं शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला। या प्रकरणी पोलिसांनी कुंटणखाना चालवणाऱ्या एका इसमासह 4 महिलांना ताब्यात घेतलं।
बदलापुरात भीम महोत्सव आयोजित करण्यात आला होता। यावेळी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राज्यभरात 19 ते 27 फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती निमित्तानं स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात येणार आहे। राज्य रयतेचं जिजाऊंच्या शिवबाचं ही टॅगलाईन यासाठी वापरण्यात येणार आहे। या दरम्यान विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। यंदाच्या गळीत हंगामामध्ये देशभरात ऊसाचा तुटवडा जाणवला। हंगाम उशिरानं सुरू होऊनही जेमतेम 70 ते 80 दिवस गाळप करून कारखान्याची धुराडी बंद केली आहे। 15 फेब्रुवारी अखेर देशातील 77 कारखाने बंद झाले आहेत। आज अखेर देशभरात एकूण 197 लाख टन साखर उत्पादन झालं आहे। गाळप आणि साखर उत्पादनामध्ये यावर्षीचा हंगाम मागे पडला आहे, पण त्याबरोबरच आता कारखान्यांचं गाळप पूर्ण होऊन बंद होण्याचं प्रमाण गतवर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 3 पट आहे। गेल्या वर्षी आतापर्यंत केवळ 9 कारखान्यांचं गाळप पूर्ण झालं होतं। यावर्षी 25 कारखाने बंद झाले आहेत। यामध्ये 21 कारखाने केवळ सोलापूर विभागातले आहेत। राज्य सरकारनं 2023-24 या आर्थिक वर्षात मागेल त्याला ठिबक सिंचन योजना राबवली। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर योजनेत सहभाग मिळाला, पण अनुदानापोटी 1,30,000 शेतकऱ्यांना मिळणारं सुमारे 716 कोटी रुपयांचा निधी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेला नाही। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 2,12,000 क्विंटलची आवक झाली। कांद्याची आवक पुन्हा झाली असून बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 1,600 रुपये ते सरासरी 2,600 रुपये दर मिळाला, तर लाल कांद्याला कमीत कमी 1,875 रुपयांपासून 2,900 रुपयांपर्यंत दर मिळाला। देशभरातील टोल नाक्यांवर केवळ ऑनलाईन पेमेंटच स्वीकारता येणार आहे। 1 एप्रिलपासून राज्यातील टोल नाक्यांवर टोल वसुली केवळ फास्टॅगद्वारे केली जाणार आहे। गर्दी वाट टाळणं, फसवणूक रोखणं आणि पेमेंट सुलभीकरणाकरता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं फास्टॅगशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले। महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत विविध रुग्णालयांचे 923 कोटी रुपये सरकारनं थकवलेत असा आरोप होतोय। राज्य सरकार पैसेच देत नसल्यानं या योजनेमध्ये रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करून टाळाटाळ करायला सुरुवात केलेली आहे। सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली। 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळे 1,039 रुपयांनी तर चांदीच्या दरात प्रति किलो 2,930 रुपयांनी घसरण झाली आहे। मुंबईतील बर्फीवाला फ्लायओव्हरशी जोडल्या जाणाऱ्या अंधेरीच्या गोखले पुलाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात गोखले पूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा महापालिकेचा मानस आहे। त्यामुळे जोडणीचं काम दिलेल्या अनुदानात दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचं आव्हान आहे। गोरेगाव आरे दूध वसाहतीचा सर्वांगीण विकास करण्याकरता मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून काही दिवसात आरेचा कायापालट झाल्याचं दिसून येईल असा विश्वास दुग्ध विकास आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिली। मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिन्यांच्या जागी नवीन वाहिन्या टाकण्याची महत्त्वाकांक्षी योजना पालिका प्रशासनानं हाती घेतली आहे। यामध्ये तब्बल नवीन 250 किलोमीटर जलवाहिन्या बसवण्यात येणार आहेत अशी माहिती आता पालिका प्रशासनानं दिली आहे। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 132.75 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याचं लक्ष्य मुंबई महापालिकेनं ठेवलं आहे। हे रस्ते काँक्रिटीकरणासाठी खोदून ठेवल्यामुळे त्यांची कामं पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करणं गरजेचं आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं गेल्या 2 दशकांपासून सुरू असलेल्या मिठी नदीतील गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या घोटाळ्याची चौकशी सुरू केली। आतापर्यंत 3 कंत्राटदारांकडे चौकशी करत त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेत। उर्वरित कंत्राटदारांनाही लवकरच बोलवून चौकशी करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्य प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता 12वीची परीक्षा चालू असून आतापर्यंत झालेल्या 2 विषयांच्या पेपरला छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल 104 गैरप्रकार करताना पकडलं गेलंय। कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम या विभागात झाला नसल्याचं दिसतंय। सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्या पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे। यासाठी पालिकेनं मलजल प्रक्रिया केंद्र ते भांडूप संकुल इथल्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलबोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे। राज्य सरकारनं एसटीच्या दरात वाढ केली होती, त्यानंतरही एसटीची आर्थिक स्थिती बिकट आहे। एसटीकडे 350 कोटी रुपयांची देणी थकली आहेत। कर्मचाऱ्यांचे पीएफची रक्कम कापूनही ती भरली गेलेली नाहीये। तसंच खासगी बसचे दर कमी झाले, त्यामुळे एसटीच्या प्रवाशांची संख्या लाखभर कमी झाली आहे।
एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाला मिळालेल्या 50 लालपरी आणि 15% भाडेवाढीनं तारलं आहे. मात्र नव्या वर्षाच्या सुरुवातीला राजकीय हस्तक्षेपामुळे ठाणे नियंत्रक विभागाकडून 150 चालकवाहक मेकॅनिक यांनी आपापल्या मूळ गावी बदली करून घेतल्याने कर्मचाऱ्यांची चणचण भासू लागलेली आहे. MMRDAकडून ठाण्यात उन्नत मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आनंदनगर ते खारेगाव टोलनाक्यादरम्यान हा मार्ग असणार आहे. यामुळे घोडबंदर आणि नाशिक मार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि नव्यानं तयार झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक अर्थात MTHL या दोघांना जोडणाऱ्या 2 एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या उभारणीकरता पहिलं पाऊल टाकण्यात आलंय. जवळपास 2 वर्षांनी म्हणजेच फेब्रुवारी 2027 हे दोन्ही एलिव्हेटेड कॉरिडॉर पुणे मुंबईतील नोकरदार वर्गाकरता लाभदायक ठरतील असं डॉक्टर मुखर्जी यांचं मत आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रस्ते, पाणी टंचाईची समस्या आणि आरोग्य सेवा सुधारण्यावर भर देत असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागातील 132 ग्रामपंचायतीतील पाण्याचे स्रोत दूषित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवी दिल्लीमध्ये अनुदानापेक्षा कर्ज देणं आणि पत वाढवणं यावर मोदी सरकारचं लक्ष केंद्रित झालंय हे आता स्पष्ट आहे. 2025-26 साठी केंद्राचा अनुदान खर्च 6 वर्षाच्या निचांकी पातळीवर आणि GDPच्या तुलनेत 7 वर्षाच्या निचांकी पातळीवर घसरणार आहे. नवी मुंबई शहर पिण्याच्या पाण्याच्या बचतीमध्ये देखील आघाडीवर राहावं यासाठी नवी मुंबई महापालिकेनं शहरातील बांधकाम क्षेत्राला आणि उद्योगांना पुनर्प्रक्रिया केलेलंच पाणी वापरणं बंधनकारक केलेलं आहे. आयुक्तांच्या निर्णयाला सगळ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रार्थनास्थळ कायद्याबाबत अनेक नव्या याचिका करण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नाराजी व्यक्त केली. या कायद्याशी संबंधित प्रलंबित याचिकांवर येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ सुनावणी घेणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या समवेत मंत्रालयात बैठक पार पडली. पालिकेतील कंत्राटी कामगारांना वेतनवाढ आणि सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन फुंडकर यांनी दिलं. महापालिका आणि परिवहनमधील सुमारे 10,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच केलेल्या कारवाईमुळे नागरी सहकारी बँकेचे आर्थिक आरोग्य आणि ढिसाळ कारभाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. मार्च 2024 पर्यंत गेल्या 5 वर्षात राज्यातील तब्बल 60 नागरी सहकारी बँका नामशेष झाल्या आहेत. त्यामुळे ठेवीदारांनाच अधिक झळ सोसावी लागणार आहे. 1.5 वर्षांपूर्वी जून 2023 मध्ये ऐन पावसाळ्यात मालाडच्या मालवणी इथल्या अंबुजवाडीतील झोपड्यांवर पाडकाम करण्यात आलं. या झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसन योजनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला दिले गेले आहेत. नवी मुंबईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केली. घणसोलीमध्ये सेक्टर 16 मध्ये असलेल्या कार वॉश सेंटरमध्ये झाडाझडती घेण्यात आली. या ठिकाणी ड्रग्ज साठा आढळून आल्याचं बोललं जात आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरामध्ये एका दुकानदारावर चाकू उगारून तिघांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुकानातील सामानाची तोडफोड करण्यात आली. घटना CCTVत कैद झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला समांतर वैद्यकीय मदत कक्ष उभारला. यामुळे महायुतीत चढाओढ की काय अशी चर्चा सुरू झाली. राज्य सरकारनं आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतल्यानं शिवसेना आमदार नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांना आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, पण त्यात आता कपात केली जाणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. सुळे आज मसाजोग इथं देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यानंतर परळीत महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची त्या भेट घेतील. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होणार असल्याची माहिती आहे. राज्यात GBSचा वाढता प्रादुर्भावाबाबत चर्चेची शक्यता आहे. तसंच पीक विम्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी 28 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार आमदार यांच्यासह माजी आमदारांची बैठक बोलावली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीकरता ही बैठक बोलावण्यात आली. शिवसेनेचे सगळे आमदार आणि खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयागराज इथं महाकुंभ मेळाव्याला जात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या आठवड्यातच शिंदे प्रयागराजला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.